नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या आपल्याला बातम्या ऐकायला मिळतात. त्या बातम्यांमध्ये राजकारणात फक्त फोडाफोडी, गद्दारी याच गोष्टी चालू आहेत. आज कुठला उद्धव ठाकरेंचा आमदार फुटला का, की शरद पवारांच्या पक्षातले आमदार आणि खासदार फुटणार आहेत? त्या पक्षाचे दोन तुकडे होऊन एक तुकडा काँग्रेसकडे जाणार आणि दुसरा तुकडा भाजपकडे जाणार, काय ते एनडीए मध्ये जाणार. रोज ह्या चर्चा ऐकतो. बरं, इथे नसेल तर मग तिकडे पंजाबमध्ये अकाली दलाचे किंवा आम आदमी पार्टीचे आमदार फुटणार आहेत का? कारण आता तिकडे निवडणुका होऊ घातल्यात. पंजाब, त्याच्यानंतर उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा वगैरे अशा 5 विधानसभांच्या निवडणुका आणखीन 5-6 महिन्यात होऊ घातलेल्या आहेत. अशा वेळी ऑपरेशन कमल वगैरे वगैरे चालू आहे. आणि त्यामुळे रोज कुठचे पक्ष फुटणार? कारण लागोपाठ तुम्हाला माहिती की 4 मे रोजी बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि बघता बघता ममता दिदींचा जो पक्ष बंगालमध्ये ज्याला कोणी हरवू शकत नाही म्हटलं जात होतं, तो पक्ष नुसता हरला नाही, त्याचे आमदार खासदार बघता बघता कुठच्या कुठे गायब झालेत कळत नाही. ममता दिदी त्या आमदारांच्या खासदारांच्या बैठका बोलवतात, त्याला त्यातले 10% लोक देखील येत नाहीयेत. 28 लोकसभेचे खासदार आहेत, त्यापैकी 22 लोकांनी वेगळा गट बनवला म्हटलं जातं. नव्याने निवडून आलेले आत्ताच्या निवडणुकीत 80 आमदार होते, त्यापैकी 62-64 आमदारांनी वेगळा गट केलाय म्हटलं जात आहे. ते फुटले, हे फुटले. अखिलेशच्या पक्षातले फुटणार म्हणतात. त्यामुळे पक्ष फुटणार आणि भाजप फोडणार ही एक गोष्ट आता फायनल झालेली आहे. राजकारणात काय होणार आहे? जनतेसाठी काय होणार आहे का? आम जनतेसाठी काही व्हायला पाहिजे का? जनहितासाठी काही होणार आहे का? याच्या बातम्यांमध्ये मागमूस नसतो. भाजपला मोदी शहांना कुठली तरी 3 महत्वाची विधेयक आणायची आहेत आणि त्यासाठी लोकसभेत राज्यसभेमध्ये 2/3 बहुमत पास होण्यासाठी आवश्यक आहे. आणि म्हणून इतर पक्षांचे राज्यसभा लोकसभेतले खासदार फोडून आणले जात आहेत. त्या अनुषंगाने संबंधित पक्षातले राज्यातले आमदार सुद्धा फोडले जात आहेत. काल परवा आपण बघितलं, शिवसेनेच्या उबाठा शिवसेनेच्या फुटलेल्या आमदारांना त्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन धडा शिकवायला मोहिमेवर गेलेले उद्धव ठाकरे यांच्या सोबत फिरणारे सचिन अहिर 12 तासाच्या आत शिंदेच्या कोर्टात दाखल झाले आणि सभापती पदाचा त्यांनी निवडणूक अर्ज सुद्धा भरला. आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय आपला मतदारसंघ मोकळा करून आदित्य ठाकरे यांना विधानसभेवर पाठवण्यासाठी 6-7 वर्षापूर्वी त्यांनी फार मोठा त्याग केला होता, म्हणून त्यांना उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत आमदार केलं. आता मुदत संपत आली, अशा वेळेला ते उपसभापती व्हायला तिकडे गेले. त्यामुळे सध्या राजकारण म्हणजे काय, तर कुठला ना कुठलं पक्ष फुटणार. कसा फोडला जाणार, किती टक्के फोडला जाणार, ते 10व्या परिशिष्टात बसतं का, कायदेशीर तरतुदी काय, याची प्रचंड चर्चा चालू आहे, उहापोह चालू आहे. पण लोकशाही त्यामुळे धोक्यात आली आहे? नाही मित्रांनो. लोकशाही ही राजाच्या मर्जीनुसार न चालता जनहितासाठी आणि लोकांच्या इच्छेनुसार चालावी सत्ता, त्याला लोकशाही म्हणतात. ती लोकशाही कुठेतरी आहे का? प्रत्येक पक्ष लोकशाहीमध्ये त्या कार्यकर्त्यांच्या मतानुसार चालावा की नेत्याच्या मतानुसार चालावा? एक पक्ष बनतो तेव्हा त्यामध्ये हजारो लोक असतात, हजारो कार्यकर्ते असतात, दुय्यम दर्जाचे शेकडो नेते असतात.
त्यांच्या मताची सर्वोच्च नेता परवा तरी करतो का? असे पक्ष हे लोकशाहीतले पक्ष नाही, ते लोकशाहीतले जमाव आहेत, त्या लोकशाहीतल्या झुंडी आहेत. जशा आपण त्या नॅशनल जॉग्राफी किंवा डिस्कव्हरी चॅनेलवर बघतो ना, वेगवेगळ्या सजीव प्राण्यांच्या झुंडी असतात. रानरेडे असतील, हरण असतील, त्यांचे कळप, ही एक प्रकारची झुंड असते. माकडांचे कळप असतात, झुंडी असतात, त्या एकमेकांविरुद्ध बेधडक मारामाऱ्या करतात, रक्तबंबाळ करतात. त्यापेक्षा आपल्या देशातले, आपल्या लोकशाहीतले राजकीय पक्ष किंचित तरी वेगळे आहेत का? कुठल्या लोकशाहीच्या गोष्टी रोज आपण डिबेटमध्ये, चर्चांमध्ये करत असतो. हे जमाव आहेत, ही गर्दी आहे, ही झुंड असते. आणि त्यांच्या झुंडीमध्ये जो अल्फा मेल, म्हणजे त्या झुंडीचा एक नेता असतो, त्याला अल्फा मेल म्हणतात. त्याच्या इच्छेनुसार ती झुंड चालते आणि त्याने कोणावर हल्ला करायचा म्हटला की त्या झुंडीतले सगळेच्या सगळे त्याचे सहयोगी प्राणी समोरच्यावर तुटून पडतात. समोरच्यांनी काय गडबड केली, गुन्हा केलाय असा कोणी उलटून विचारत नाही, तुटून पडायचं. कदाचित त्याच्यामध्ये आपला प्राण गमवायचा, रक्तबंबाळ व्हायचं, जखमी व्हायचं. कशासाठी? आपला जो अल्फा मेल आहे, आपला जो सर्वोच्च नेता आहे, त्याचा आदेश आहे की समोरच्या टोळीवर तुटून पडा. त्यापेक्षा आज भारतातल्या विविध पक्षातले नेते आणि कार्यकर्ते किंचित वेगळे वागतात का, मला सांगा तुम्ही. आणि त्याच्यापैकी एखाद्याच्या काहीतरी तुटले बाजूला झाले, एखाद्याने त्याच्या काय ते अल्फा मेलचा आदेश पाळला नाही, तर लगेच निष्ठेचा प्रॉब्लेम निर्माण होतो, गद्दारी वगैरे शब्द येतात. उद्धव ठाकरेंनी एका दिवसात निकाल लागल्यानंतर आपण भाजपची साथ सोडायची ठरवली म्हटल्यानंतर त्यांच्या पक्षातल्या एकाही आमदाराची, नेत्याची, कार्यकर्त्याची बिशात नव्हती. का सोडायची, युती का मोडायची, हा प्रश्न उद्धव ठाकरे यांना 2019 मध्ये कोणीतरी विचारला होता का? कसा विचारणार? उद्धव ठाकरे शिवसेनेचे अल्फा मेल होते. आज नरेंद्र मोदी, अमित शहा भाजपचे अल्फा मेल आहेत. राहुल गांधी सातत्याने पक्षाला निवडणुकीच्या गर्तेत ढकलून देत आहेत. पण त्यांना कोणी विचारायचं? राहुल गांधी काँग्रेसचे अल्फा मेल आहेत. आणि मग या प्रत्येक राजकीय पक्षांच्या ज्या झुंडी आहेत, त्याला आपण पक्ष म्हणतो, हा आपला मूर्खपणा आहे. ते पक्ष नाहीत, ते समान विचारांनी एकत्र आलेले नाहीत. कुठल्या तरी एका विचारधारेच्या अनुकरण करताना एकत्र येऊन त्यांनी संघटना बनवली असं बिलकुल नाही. म्हणून कालपर्यंत माकडांच्या टोळीतला कोणतरी असतो, तो येतो आणि अस्वलांच्या टोळीत जॉईन होतो आणि तो लगेच त्याला अस्वल म्हणायचं. उद्धव ठाकरेंच्या पक्षातला कोणीतरी सचिन अहिर हा जर एकनाथ शिंदेच्या पक्षात आला तर ती माकडं असतील तर ह्या अस्वलांमध्ये त्याला अस्वल म्हणायचं का? कारण ती सुद्धा झुंड आहे, ही सुद्धा झुंड आहे. ती पिवळी माकडं असतील, ही लाल माकडं आहेत, पण त्याला लाल माकड म्हणायचं असतं का? कायदा सांगतो ना, कायद्यानुसार पक्षांची नोंदणी झालेली असते आणि कायद्यामध्ये काय आहे, 10व्या शेड्यूल मध्ये काय आहे, पक्षांतराच्या ह्याच्यात काय काय तरतुदी आहेत, ह्याच्यावर प्रचंड उहापोह चालतो. पण मुळातच ज्या पक्षांसाठी हे नियम, कायदे वगैरे बनवले, त्या पक्षामध्ये माणसं असावीत, माणसांची सदस्य संख्या असावी, झुंड असावी असं कुठे म्हटलंय का? कालपर्यंत ज्याची पाठ ठोकत होते, गुणवत्ता काढत होते, ते सगळे सहकारी एका मिनिटात आज त्या सचिन अहिरवर तुटून पडतात. त्याला विकाऊ म्हणतात. मग काल सचिन अहिर विकाऊ नव्हता का? तेव्हा असे पक्ष फुटणं, याला मी पक्ष फुटणं म्हणत नाही, ती गर्दी असते. बोरिवलीहून
चर्चगेटकडे किंवा कर्जतहून कुर्ल्याकडे येणारी गाडी असेल, ट्रेन असेल किंवा बस असेल कुठची, त्याच्यामध्ये बसणारे जे प्रवासी असतात त्या सगळ्या प्रवाशांना एक संघटना म्हणता येत नाही. ते कुठलाही पक्ष नसतात. ते आपापल्या मतलबासाठी त्या बसमध्ये चढलेले असतात. जे सुटण्यापूर्वी चढतात काही लोक मधल्या स्टॉपवर चढतात, आपला स्टॉप आला की उतरून जातात, काही लोक शेवटपर्यंत जातात. ती बस चालवणारा ड्रायव्हर कंडक्टर किंवा ती ट्रेन चालवणारा मोटरमन हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत असतो. म्हणून त्याला पक्षाचा नेता म्हणायचा का? जे एवढा मोठा डिबेट करतात, चर्चा वाद वगैरे रंगवतात, त्यांना माझा हा प्रश्न आहे, तुम्ही कोणाला पक्ष म्हणताय? कुठल्या लोकशाहीबद्दल बोलताय? एक कुटुंब जेव्हा म्हणतात तेव्हा ते नात्याचं तरी असतं, रक्ताचं नातं असतं किंवा कुठल्या ना कुठल्या वेगळ्या नात्यातून वाढलेला गोतावळा असतो. आणि त्याच्यात सुद्धा एकमेकाच्या उरावर बसणं होतं. हे एवढी मोठी तात्विक चर्चा करणारे जे आहेत ते दुसऱ्या कोणाला विकला म्हणतात तेव्हा मला हसू येतं. तो जर आपल्या मतलबासाठी आला असेल, म्हणजे कांदिवलीला ट्रेनमध्ये चढलेला जो प्रवासी आहे तो चर्चगेट पर्यंत जात नसेल तर तो गद्दार आहे. आणि तो कांदिवलीला चढला आणि त्याला जर माहीमला किंवा दादरला उतरायचं असेल तर तो नाही येणार चर्चगेट पर्यंत. तो त्या ट्रेनमध्ये चढला म्हणजे त्याला चर्चगेटला जायचंय हे तुमचं गृहीत आहे, त्याचं नाहीये. तो आपला हेतू ठरवून आलेला आहे. आपल्याला नजीकचं स्टेशन म्हणून कांदिवलीला चढला आणि जिथे पोहोचायचंय तिथे उतरायला दादर हे जवळचं स्टेशन आहे म्हणून तो दादरला उतरणार आहे. आता तो ट्रेनमध्ये चर्चगेटच्या चढलाय आणि तरीही तो दादरला उतरला म्हणजे तो गद्दार आहे. हा शुद्ध मूर्खपणा आहे, बेअक्कलपणा आहे. कारण त्याचा हेतू न तपासता जेव्हा तुम्ही त्याच्यात घेता पक्षामध्ये, मला सांगा यशवंत सिन्हा कोण होता? काँग्रेसमधून जनता दलातून भाजपत आला आणि भाजपतून परत काँग्रेसकडे जाऊन तृणमूल काँग्रेसमध्ये गेला. तो निष्ठावान असतो? तो निष्ठावान असतो का? शत्रुघ्न सिन्हा सिनेमातून भाजपतून काँग्रेसमध्ये, काँग्रेसमधून तृणमूलमध्ये. कीर्ती आझाद काँग्रेसमधून भाजप, भाजपतून काँग्रेस, काँग्रेसमधून तृणमूल. हे निष्ठावान असतात. लोकांना इतकं बुद्धू समजतं पत्रकार लोक, त्यांच्या मतलबानुसार निष्ठा बदलत असतात. जसं गरजेनुसार प्रवासी आपल्या स्टेशनवर चढतो, आपल्या स्टेशनवर उतरतो, त्यापेक्षा असल्या लोकशाहीमधले पक्षांतराला काडीचाही अर्थ नाही. काडीचाही अर्थ नाही. कारण त्याला माहिती असतं आपल्याला याच्यात कुठल्याही स्टेशनवर उतरायची सोय आहे. लोकलमध्ये फास्ट ट्रेन असेल आणि ती ट्रेन बोरिवलीहून सुटल्यानंतर ठराविक स्थानकावर थांबणार नसेल तर तो प्रवासी त्या त्या ट्रेनमध्ये चढत नाही. फास्ट आहे, मला मध्ये माहीम किंवा माटुंग्याला उतरता येणार नाही, तर तो नाही चढत तुमच्या ट्रेनमध्ये. तर तुमच्या ट्रेनमध्ये कोण चढतोय? तो आपल्या गरजेनुसार चढतोय की ट्रेनच्या सुविधेनुसार चढतोय? या गोष्टी बघाव्या लागतात. आणि म्हणून पक्ष फुटला म्हणणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. आमदार फुटला, खासदार फुटला हे म्हणणं शुद्ध मूर्खपणा आहे. मग त्यांनी बाकीची कारणं, विकास निधी वगैरे वगैरे बोलणं हे सुद्धा धारांत खोट आहे. प्रत्येक जण आपल्या मतलबासाठी या राजकारणामध्ये या पक्षातून त्या पक्षात जातो, हे विसरू नका, हे विसरू नका. आणि हे पूर्वपार चालत आलेलं आहे. हरियाणामध्ये भजनलाल जनता पार्टीचा अख्खा पक्ष, अख्खा मंत्रिमंडळ, अख्खा आमदार, सगळे आमदार घेऊन काँग्रेसमध्ये दाखल झाले होते इंदिराजींच्या काळामध्ये. अगदी अलीकडच्या काळामध्ये नरसिंहराव पंतप्रधान असताना गुजरात मधला सगळा काँग्रेस पक्ष आमदार वगैरे घेऊन
चिमणबाई पटेल मुख्यमंत्री हे काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. मग त्यापेक्षा आज काय वेगळं चालू आहे? आज काय वेगळं चालू आहे? या अशा पक्ष फुटण्यावर होणाऱ्या चर्चा या कशा स्पॉन्सर्ड आणि मतलबी आहेत. त्यावर चर्चा करणारे सुद्धा तितकेच मतलबी आहेत. आपला अजेंडा चालवायचा तेव्हा या बाजूच्या गोष्टी बोलायच्या, त्या बाजूच्या झाकायच्या. तेव्हा पक्ष वगैरे फुटत नसतात, कारण ते पक्षच नाही, ते पहिलं लक्षात घ्या. त्या झुंडी आहेत आणि आपल्या मतलबानुसार या झुंडीतला माणूस त्या झुंडीत जातोय, त्या झुंडीतला प्राणी या झुंडीत येतोय. त्यामुळे त्याचं कॅरेक्टर, त्याचं चित्र, चरित्र आणि ओळख बदलत नसते. तो पुढच्या संधीची वाट बघत प्रत्येक ठिकाणी थांबत असतो, अडकत निघत असतो. तर पक्ष फुटला, पक्ष फोडले, या सगळ्या चर्चेमध्ये काडीचंही तथ्य नाही, इतकाच मुद्दा आहे. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.